मनसेसोबतच्या युतीबाबत ठाकरेंच्या पक्षाचे आमदार आदित्य ठाकरेंनी महत्त्वाचं विधान केलं। मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी जे कोणी पक्ष सोबत यायला तयार आहेत त्यांना सोबत घेण्यास तयार असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं। शिवसेना उभाटा आणि मनसे नेत्यांची एका लग्न समारंभात भेट झाली। दादरमधील लग्न समारंभात सुनील प्रभू आणि नितीन सरदेसाई यांनी हस्तांदोलन केलं। उभाटा मनसे युतीच्या चर्चेदरम्यानची ही भेट महत्त्वपूर्ण मानली जाते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढणार असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्र संघटक प्रभारी आमदार अनिल पाटलांनी हे वक्तव्य केलं। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील यात वेगळं काय? आधी वेगळे झाले होते, आता पुन्हा एकत्र येतील। दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेत मात्र महायुतीलाच यश मिळेल अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। उद्धव ठाकरे संधी साधू आहेत। वरळीत आदित्य ठाकरे उभे असताना मनसेने मदत केली, मात्र अमित ठाकरेंविरोधात उभाटाने उमेदवार दिला ही गोष्ट राज ठाकरे विसरले नसतील अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी दिली आहे। मनसे आणि उभाटा गटाच्या युतीबाबत नांदेड दौऱ्यावर असलेल्या मंत्री संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली। आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत आधीच भूमिका स्पष्ट केलेली, कोणी कोणासोबत युती करू शकतो असं राठोड म्हणाले। आपण कधी नापास होऊ शकत नसल्याचं वक्तव्य संजय राठोड यांनी केलं। तर उद्धव ठाकरे यांच्याशी माझे आजही चांगले संबंध आहेत, त्यांचे आजही फोन येतात असंही ते म्हणाले। खुर्चीची धुरा कोण सांभाळेल याबद्दल जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत दोन्ही ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या सुरू असलेल्या चर्चा या फक्त चर्चाच असतील। राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटलांनी हे वक्तव्य केलं। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं हा त्यांचा अंतर्गत विषय असल्याचं मंत्री दादा भुसेंनी म्हटलेलं आहे। तर महाराष्ट्राची जनता महायुतीला आणखी प्रभावी मदत करणार असल्याचंही ते म्हणाले। सरकारसोबत जाणार असल्याची पोस्ट डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी केलेली आहे। तर त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्तेही शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत असंही त्यांनी सांगितलं। लाडकी बहीण या आवरणाखाली तुम्ही ही निवडणूक हायजॅक केली असा आरोप संजय राऊतांनी महायुतीवर केला। राहुल गांधींच्या वक्तव्याला समर्थन देत त्यांनी महायुतीला टोला लगावला। निवडणूक आयुक्त निवडण्याच्या प्रक्रियेतून सरन्यायाधीशांना का वगळलं? महाराष्ट्राची मतदार यादी एवढी फुगली कशी? मतदारसंख्येपेक्षा अधिक मतदान झालं कसं? असे सवाल विचारत अनिल देशमुख यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला। बारामतीच्या गोविंद बागेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात शरद पवारांनी बैठक घेतली। निवडणुकीसंदर्भात येत्या 2 दिवसात निर्णय घेण्यात येणार आहे। शरद पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं कार्यकर्ते म्हणाले। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवार अजित पवारांसोबत जातात की चंद्रराव तावरेंसोबत जातात किंवा स्वतंत्र पॅनल उभं करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आम्हाला आनंदच असल्याचं वक्तव्य मावळचे आमदार सुनील शेळकेंनी केलं। तर महायुतीसोबत जाण्याचा निर्णय अजित पवारांचा एकट्याचा नसल्याचंही ते म्हणाले। राज्यात जातीपातीचं राजकारण सुरू आहे, वाघ्या कुत्र्यावरून वाद सुरू आहे, देशातील हवा बदलली पाहिजे असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं। 4 दिवस कोणीही इकडे तिकडे मिळू दे, राज्यात सगळ्यांचा बाप मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच बसलेत असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं। त्यावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं। नितेश राणे काय म्हणालेत मला माहिती नाही, पण मी महाराष्ट्राचा सेवक आहे असं फडणवीस म्हणाले। लोकशाही जनता ही बाप असते असं म्हणत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मंत्री नितेश राणेंचा समाचार घेतला। नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे यांच्या तिघांचे मताधिक्य एकत्र केले तर मी निवडून आलेल्या मतांपर्यंत पोहोचू शकत नाही। हे जनतेने दिलेला आशीर्वाद असतो, त्यामुळे जनता ही मायबाप असते असं ओमराजे निंबाळकर म्हणाले। मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे एकाच मंचावर एकत्र दिसले होते आणि त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता। या व्हिडिओवर पहिल्यांदा सोनाली बेंद्रेनं मौन सोडलंय। ठाकरे कुटुंबाशी आमचं जुनं कौटुंबिक नातं आहे, मात्र त्या कार्यक्रमात मी माझ्या बहिणीसोबत उभी होती, यावेळी मी तिच्यासोबत बोलत होते असं सोनाली बेंद्रे यांनी म्हटलं। शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने 6 दिवसांचा शिवस्मरण भारत गौरव ट्रेन दौरा 9 जून रोजी सुरू होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ही ट्रेन रवाना होईल। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर गोवा विमानसेवा उद्घाटन कार्यक्रम स्थळाची पाहणी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या विमानसेवेचा उद्या शुभारंभ होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मावळवासियांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला। आमदार
सुनील शेळके यांच्या हस्ते हा सत्कार समारंभ पार पडला आणि यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांना त्यांच्या फॅमिलीच्या फोटोची भव्य फ्रेम भेट देण्यात आली. आजच्या काळात तंत्रज्ञान 6 महिन्यात कालबाह्य होतं आणि त्यामुळे सातत्याने नाविन्य गरजेचे आहे आणि जॉन डियर ही गरज पूर्ण करत असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं. सुप्रिया सुळे यांनी इंदापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. नुकसानग्रस्त महिलेशी संवाद साधताना संबंधित महिलेला अश्रू अनावर झाले. त्या महिलेने आपल्या व्यथा मांडल्यात. दरम्यान खासदार सुप्रिया सुळेंनी तातडीची मदत मिळवण्याकरता प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. बीडच्या श्री क्षेत्र साखरवाडी इथे आंतरराष्ट्रीय कथाकार प्रदीपजी मिश्रा यांच्या महाशिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मंत्री पंकजा मुंडेंनी हजेरी लावली. पंकजा मुंडेंच्या हस्ते महाआरती करण्यात आली. पुण्याच्या सणसवाडीत जॉन डियर इंटेलिजन्स सोल्युशन ग्रुप समूहाचं उद्घाटन झालं. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. वैष्णवी हगवणे प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी जयेंद्र सुपेकर यांच्या फोनची तपासणी झाली पाहिजे अशी मागणी अंजली दमानी यांनी केली. एक्सवर ट्विट करत त्यांनी ही मागणी केली. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी झाल्यानं वाहन चालक त्रस्त झाले. यंदाच्या बकरी ईद निमित्त हाजी अली दर्ग्याला 5 लाखांहून अधिक लोकांनी झियारतसाठी भेट दिली. दरम्यान हाजी अली दर्गा परिसर 78 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली होता. बदलापूर शहरात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. पूर्व पश्चिम उड्डाणपुलाला जोडणाऱ्या रस्त्यावर ही कोंडी झाली होती. तब्बल 2 तास वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागला. मुंबईच्या अंधेरी पूर्वेत MIDC परिसरात विनापरवाना ड्रोन कॅमेरा उडवणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पोलिसांनी ड्रोन कॅमेरा जप्त केला. अर्शद अब्दुल समी अन्सारी असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. महाबळेश्वरमध्ये वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागला. सुट्टीमुळे मोठ्या संख्येनं महाबळेश्वरमध्ये पर्यटक दाखल झाले असून गर्दीचं कोणतंही नियोजन न केल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. वांद्रे परिसरातील सिनेमा गृहाबाहेर अभिनेता अक्षय कुमार किलर मास्क घालून दिसला. यावेळी त्याने हाऊसफुल 5 या चित्रपटाबद्दल चाहत्यांचा अभिप्राय जाणून घेतला. बदलापुरात पानटपरी आणि चहाच्या टपऱ्यांवर ड्रग्सची सर्रास विक्री होत असल्याचा दावा आमदार किसन कथोरे यांनी केला. अनेकदा पोलिसांनी कारवाई करण्यास सांगितलं असंही ते म्हणाले. मुंबईच्या माटुंग्यामध्ये गावगुंडाची दहशत पाहायला मिळते. हातात तलवारी आणि कुऱ्हाडी घेऊन लोकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या हल्ल्यात अनेक महिला आणि पुरुष जखमी झालेत. कोणतीही भीती न बाळगता गावगुंडांनी दहशत पसरवली आणि नंतर पळून गेले. कुर्ला मदर डेअरीचा भूखंड धारावी पुनर्विकास प्रकल्पाला देण्याच्या निर्णयाविरोधात मुंबईत काँग्रेसनं जन आक्रोश आंदोलन केलं. वर्षा गायकवाडांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. सरकारच्या निर्णयाला काँग्रेसनं कडाडून विरोध केला. जेजुरी गडावर 1 महिला आणि 2 युवकांनी गोंधळ घालत भाविकांना त्रास दिला. यामध्ये हस्तक्षेप करणाऱ्या सेवेकरी शिपाई आणि पुजाऱ्यांचा महिलेने चावा घेतला. गोंदिया जिल्ह्यात अद्यापही पावसाचं आगमन झालं नसल्यानं शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली. उलट तापमान 42 अंशांवर पोहोचल्यानं नागरिक उकाड्यानं हैराण झाले. चंद्रपुरात पावसाने हजेरी लावली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. पावसामुळे आता शेतीच्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे. रत्नागिरीच्या दापोलीत मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि यामुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. पाणी साचल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. रायगड किल्ल्यावरील धनगर वस्तीला पुरातत्व खात्याने गड खाली करण्याची नोटीस बजावली. धनगर समाज बांधव पर्यटकांना दही, ताक, चहा, नाश्त्याची सुविधा देऊन येणाऱ्या पैशांवर आपला उदरनिर्वाह करत असतात. त्यामुळे गड सोडला तर उदरनिर्वाह कसा करणार हा प्रश्न आता निर्माण झाला. तुळजाभवानी मंदिरातील दर्शन रांगेत भक्तांमध्ये हाणामारी झाली. लहान मुलाने उलटी केल्याच्या कारणावरून महिला आणि पुरुषांमध्ये हाणामारी झाली. रविवारच्या सुट्टीनिमित्तानं मोठ्या संख्येने भाविक तुळजापुरात दर्शनाकरता दाखल झाले होते. जालन्यातील धार कल्याण शिवारात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडाले आणि त्यामुळे घरात साठवलेल्या अन्नधान्यासह इतर साहित्याचं मोठं नुकसान झालं. छत्रपती संभाजीनगरमध्ये बदलत्या वातावरणामुळे सर्दी खोकल्यांच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आणि यामुळे रुग्णालयात उपचारासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. दरम्यान नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं. बीडच्या वेताळवाडीत भारतीय सैन्यात 20 वर्ष सेवा केल्यानंतर सैनिकाचं आगमन झालं. यावेळी गावकऱ्यांनी सैनिकाचं जोरदार स्वागत केलं.
अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून चर्चेत आलेला विशाळगड आता अतिक्रमणमुक्त होताना दिसतोय. गडावरील तब्बल 106 अतिक्रमणं काढण्यात आली, त्यामुळे विशाळगड आता मोकळा श्वास घेताना दिसतोय. महाड तालुक्यातील राजेवाडी गावात एका घरात मगरीचं पिल्लू शिरल्याची घटना घडली. घरात पिल्लू दिसल्यानं खळबळ माजली. दरम्यान वनविभागाकडून मगरीच्या पिल्लाला रेस्क्यू करण्यात आलं. यवतमाळच्या पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेसने बाजी मारली, तर भाजपचा धुव्वा उडाला. शिवसेना आणि काँग्रेस प्रणित आघाडीचे 18 पैकी 17 संचालक निवडून आले, तर एक अपक्ष संचालक निवडून आला, तर भाजपला खातंही उघडता आलं नाही. जालन्यातील अंकुशनगर इथल्या गोदावरी लॉन्समधील लग्न समारंभातून 25 तोळे सोन्यासह 2 सोळ्यासह रोख रक्कम आणि 2 आयफोन चोरीला गेले. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून चोरट्यांचा शोध सुरू आहे. मालेगावच्या पाटणा फाट्याजवळ एसटी बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात 12 ते 15 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या आग लावे गेवराईत मासे पकडण्यासाठी गेलेल्या 2 भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. मासे पकडण्याच्या जाळीत पाय अडकल्यामुळे ही दुर्घटना घडली. लोणावळ्यातील भुशी धरणाच्या बॅकवॉटर परिसरात बुडून 2 तरुणांचा मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्याने हे तरुण बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. रत्नागिरी तालुक्यातील निवळी घाटात मिनी बस आणि गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात झाला. या अपघातात 26 ते 30 प्रवासी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाटणच्या गुजरवाडीमध्ये 4 चाकी आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आणि अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेला दुचाकी चालक कराडमधील बांधकाम व्यावसायिक असल्याची माहिती आहे. नागपूरच्या पारडी परिसरातील गोमती हॉटेलला आग लागल्याची घटना घडली. आगीत मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झालं. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परभणीच्या सायाळा सुनेगावमध्ये एका तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवलं. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. रशीद खान पठाण असं जीवन संपवलेल्या तरुणाचं नाव आहे. शिवसेना पदाधिकारी अशोक ढोडी अपहरण आणि हत्या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली. मुख्य आरोपी अविनाश ढोडीला 5 महिन्यांनंतर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दादरा नगर हवेलीच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली. नव्यानं पालघर पोलीस दलाचा पदभार हाती घेतलेल्या पोलीस अधीक्षक सतीश देशमुख यांनी अवघ्या काही दिवसातच अविनाश ढोडी यांचा शोध घेत बेड्या ठोकल्या. गोंदिया जिल्ह्यात पोलीस कर्मचाऱ्यांना एका नागरिकाला भर चौकात मारहाण केली. ओव्हरटेक केल्याच्या नादात मद्यधुंद अवस्थेत या पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याची पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेतली. या पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीनं निलंबित करण्यात आले. गोदावरी नदीत बुडालेल्या 5 मुलांचे मृतदेह सापडलेत. काल संध्याकाळी गोदावरी नदीच्या पात्रात तेलंगणाच्या हद्दीत 6 मुलं बुडाली होती. रात्री 12पर्यंत सुरू असलेली शोध मोहीम थांबवण्यात आली. आज सकाळपासून या मुलांच्या मृतदेहासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. शोध मोहिमेदरम्यान 5 मुलांचे मृतदेह सापडले. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहराजवळील टोल नाक्यावर भीषण घटना घडली. एका पिकअप वाहनाने टोल टाळण्याचा प्रयत्न करत टोल नाका कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घातली आणि या घटनेत कर्मचारी गंभीर जखमी झाला. जळगाव मेहरून तलावात पोहण्यासाठी गेलेला तरुण बुडाला. दरम्यान 18 तासानंतर तरुणाचा मृतदेह सापडला. नदीम खान असं मृत तरुणाचं नाव आहे. अमरावतीमध्ये प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन, शेतमजूर, मच्छीमारांसह विविध घटकांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पालघरमध्ये विविध मागण्यांसाठी शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन आणि आधारवड बहुउद्देशीय संघटनेनं आंदोलन केलं. मंत्री दादा भुसेंच्या कार्यालयावर मोर्चा काढून मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातील शिवणी इथे ग्रामस्थांनी रस्ता रोको केला. अतिदुर्गम भागात शिवणी गाव आहे. इथे पक्का रस्ता नाही आणि त्या रस्त्यालगतच नाला असल्यामुळे पावसाचं पाणी लोकांच्या घरात शिरतं. त्यामुळे रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी शिवणी ते निर्मल रस्त्यावर आंदोलन करण्यात आलं. जळगावच्या पारसे कॉलनी परिसरात नागरिकांनी महापालिकेच्या विरोधात आंदोलन केलंय. गटारी तुंबल्यानं डेंग्यू होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान तातडीनं गटारी स्वच्छ करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.